नमस्कार मित्रांनो, माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. उद्या जी बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी होणार आहे त्यामध्ये महत्त्वाच्या लेवल काय असू शकतात ते आपण पाहणार. त्याबरोबरच निफ्टीमध्ये आज नक्कीच 26,000ची जी हिस्टॉरिकल लेवल होती ती आज आपल्याला पाहायला मिळालेली आहे. त्यानंतर आता उद्या ही जी तेजी आहे ती कंटिन्यू होऊ शकते किंवा आता या महत्त्वाच्या लेवलपासून एक प्रॉफिट बुकिंग आपल्याला पाहायला मिळणार आहे का हे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन करूयात. तर सगळ्यात महत्त्वाचं गेल्या 2 दिवसापासून काय होतं आहे, मार्केट नक्कीच वरती आलेलं आहे, परंतु कंटिन्युअस एक प्रॉफिट बुकिंग अपेक्षित असताना सुद्धा ते होत नाही आहे. मार्केट त्या एका छोट्याशा रेंजमध्ये काम करताना आपल्याला पाहायला मिळते. जर आपण पाहिलं तर ही एक रेंज इथे क्रिएट होताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आता महत्त्वाचं काय आहे, जोपर्यंत याच्या बाहेर पडत नाही ना, एक मोठा मूव आता मार्केटमध्ये येणार नाही आहे. त्यासाठी आपल्याला ज्या 2 लेवल आहेत, जास्त मोठं डिस्कशन नको आहे, फक्त आपण थोडक्यात पाहूयात की वरती जी लेवल आहे ना ती महत्त्वाची लेवल असणार आहे 26,020 ते 30. हा जो 10 पॉईंटचा झोन आहे तो खूप इम्पॉर्टंट असणार आहे. जोपर्यंत आता याच्यावरती निघत नाही तोपर्यंत कोणतीही चांगली बाईंगची अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी बनणार नाही आहे. हां, मार्केट तेजीचं आहे, नक्कीच आपण काय करणार आहोत, बाय ऑन डिप्स ही स्ट्रॅटर्जी यूज करणार आहोत. आणि ती स्ट्रॅटर्जी कुठपर्यंत वापरायची आहे तर ती लेवल आहे 25,840. 25,840पर्यंत प्रत्येक डिप हा बाईंगसाठी यूज करायचा आहे. मग तो 900चा असू शकतो, त्याच्यानंतर 880 आहे, 860 आहे, 840 आहे, 20-20 पॉईंटला आहेत, परंतु ते इम्पॉर्टंट आहे. तिथपर्यंत आपण काय करणार आहोत, बाय ऑन डिप्सची स्ट्रॅटर्जी यूज करणार आहोत. हां, जर 840 ब्रेक होताना पाहायला मिळतोय ना तर एक चांगला फॉल आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळू शकतो. कारण का खूप दिवस झाले आपण कंटिन्युअस वरती चाललेलो आहोत, एक सायझेबल प्रॉफिट बुकिंग नाही पाहायला मिळालेलं आणि PCR सध्याला चांगला वाढताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आता एक्झॅक्ट माहिती नाही, परंतु 1.4पर्यंत आपल्याला जाताना पाहायला मिळालं होतं. हे महत्त्वाचं आहे की आपल्याला आता हे जोपर्यंत कूल ऑफ होत नाही आहे ना एक चांगली तेजी पाहायला मिळणार नाही आहे. आता दुसरं महत्त्वाचं कारण जे असू शकतं की चायनाची जी न्यूज तुम्ही ऐकली असेल की त्यांचं स्टिम्युलस पॅकेज वगैरे किंवा 1 ट्रिलियन त्यांच्या इकॉनॉमीमध्ये इन्फ्यूज करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. बाकीचं जे कंपॅरिझन आहे ना ते मी उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये करेल की त्यांचं जे ओव्हरऑल मार्केट आहे ना ते आपल्यापेक्षा स्वस्त आहे हे लक्षात घ्या. आत्ता त्यांच्याकडे प्रॉब्लेम चालू आहे, त्याच्यामुळे आपल्याला प्रेफरन्स दिलं जातं आहे, आपल्याला इन द सेन्स इंडियन मार्केटला प्रेफरन्स दिलं जातं. पण जर त्यांनी 1 ट्रिलियन त्यामध्ये इन्फ्यूज केले आणि बाकीचे FIs वगैरेचा ओढा तिकडे जर वाढला ना तर आपल्याला ओव्हरऑलच थोडाफार प्रॉब्लेम येऊ शकतो. हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आज आपण बाकीचे मार्केट ज्यावेळेस चांगलं परफॉर्म करतात ना आपण साईडवेज सेशनमध्ये घालवलेला आहे आजचा दिवस. आज कुठेही चांगला ट्रेड फॉर्म होताना पाहायला मिळाला. हा इथे जरी ही मुवमेंट दिसत असली जवळजवळ 80-90 पॉईंटची किंवा त्याहीपेक्षा हा जर टॉप पकडला तर 100 पॉईंटची मुवमेंट जरी दिसत असली ना तरी इथे तुम्हाला प्रीमियम काहीही वाढताना पाहायला मिळालेले नाही आहेत. तुमचे प्रीमियम अगदी 4 ते 5 पॉईंटने ॲट द मनीचे सांगतोय किंवा थोडंफार आउट ऑफ द मनी, इन द मनीचे थोडेफार जास्त मिळालेले असतील, परंतु वाढताना पाहायला मिळालेलं नाही आहे. आणि हे चित्र कदाचित उद्यासुद्धा पाहायला मिळू शकतं. जर मार्केट याच्यामध्ये काम करते ना तर थोडं सावध काम आपल्याला करायचं आहे हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणून जास्त लेवल डिस्कस न करता वरती लेवल आहे 26,025, 26,030 हा जो 10 पॉईंटचा झोन आहे 20 ते 30 आणि डाऊन साईड आहे 840. 840च्या खाली जवळजवळ 100 ते 200 पॉईंटच्या फॉलसाठी आपण तयार होत आहोत. आणि मग कदाचित तो फॉल उद्या आणि परवाची जी एक्सपायरी होणार आहे निफ्टीची त्याच्यासाठी तयार राहायचं. अगदी 25,500चे लेवलसुद्धा पाहायला मिळेल. उद्या आपण टेलिग्राम चॅनल असेल किंवा इथे व्हिडिओमध्ये सुद्धा मी या महत्त्वाच्या लेवलवरती डिस्कशन करेल. फक्त उद्यासाठी याच लेवल महत्त्वाच्या ठेवायचे तिथपर्यंत बाय ऑन टिप्स. आता उद्या बँक निफ्टीची जी एक्सपायरी आहे ना ती इम्पॉर्टंट ठरू शकते. कारण का इथे सुद्धा काय होतं आहे, कंटिन्युअस ये लेवल जी आहे ना मग ती फिन निफ्टीची असू द्यात. आता फिन निफ्टीमध्ये वोलेटाईल पाहायला मिळालं, परंतु 25,000ची जी इम्पॉर्टंट लेवल होती ती क्रॉस करून सस्टेन करता आलेलं नाही आहे फिन निफ्टीला. निफ्टीमध्ये फक्त नावाला जे सेलर्स होते ना 26,000वरती बसलेले फक्त त्यांच्या लेवल ट्रिगर झाली आहेत, म्हणजे किंवा त्यांची ऑर्डर ट्रिगर झाली आणि मार्केट पुन्हा खाली येऊन बंद झालेलं आहे, म्हणजे 26,050च्या वरती. इथे सुद्धा तेच सेम लॉजिक आहे. 54,250 ही लेवल खूप इम्पॉर्टंट असणार आहे. जर याच्यावरती 54,250, 300 उद्या एक्सपायरी आहे म्हणून 50 पॉईंटचं क्वेश्चन घेऊन आपण चालणार आहोत. याच्यावरती म्हणजे ह्या 300च्या लेवलच्या वरती जर मार्केट सस्टेन करून नवीन ब्रेकआउट देते किंवा गॅपअपच याच्यावरती होते आणि सस्टेन करते ना तर एक चांगली अपसाईडची मुवमेंट आपल्याला पाहायला मिळू शकते. एक्सपायरीमुळे आपण लेवल ठेवू शकतो 54,500. जर 54,500 ब्रेक होत आहे तर एक शॉर्ट कवरिंग आपल्याला ट्रिगर होताना पाहायला मिळू शकतं, ज्याचं फायनल टार्गेट हे अगदी 55,000पर्यंत असणार आहे. पण आपण डायरेक्ट 55,000 ट्रेड करण्यापेक्षा 650, 850 आणि 55,000 या 3 लेवल आपण टार्गेट करणार आहोत हे लक्षात घ्यायचं. कधी 54,500च्या वरती जर 54,300च्या वरती जर बँक निफ्टी सस्टेन करते तर. आता डाऊन साईड कुठे आहे तर इथे सुद्धा 53,800, 850 ही लेवल खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. जोपर्यंत याच्यावरती आहो ना बाय ऑन डिप्सची स्ट्रॅटर्जी यूज करायची. जर ही लेवल ब्रेक झाली ना तर बँक निफ्टीसाठी 1,000 ते 1,500 पॉईंटचा फॉल वेटिंग आहे हे लक्षात घ्या. प्रॉफिट बुकिंग कदाचित हा एक्सपायरीमध्ये 1,000 पॉईंटचा कट येऊ शकतो. पुन्हा एकदा सांगतो, थोडं
स्टेटमेंट एक्स्ट्रा वाटेल तुम्हाला, परंतु ज्या पद्धतीचं कामकाज झालं आहे ना, 1000 पॉईंटचा कट उद्या किंवा परवामध्ये पाहायला मिळू शकतो. कधी जर मार्केट 53,800च्या खाली जाते आणि तिथे थोडं वेळ सस्टेन करते तर एक्सपायरीचा एक चांगला ट्रेड बनू शकतो. तरीही 1000 पॉईंटसाठी ट्रेड करण्यापेक्षा 53,500 आहे, 53,350 आहे, 53,150 आहे आणि 53,000 आहे किंवा 52,800 आहे. या लेवलपर्यंत आपण जाणार आहोत. बाकी एक्स्ट्रा काहीही करण्याचा प्रयत्न करू नका. रेंजमध्ये असेल तर थोडं सावध ट्रेड करा. कोणताही असू दे, निफ्टी असू द्या, बँक निफ्टी असू दे, एखादी मूवमेंट हातून जाऊ द्या, काही फरक पडत नाही आहे. क्वांटिटी कमी ठेवा. लक्षात घ्या, क्वांटिटी कमी ठेवायची आहेत. कारण का आत्ता काय पाहायला मिळते, अपसाईडला मार्केट जातं आहे परंतु प्रीमियम वाढत नाही आहे आणि डाऊन साईडला मार्केट जायला तयार नाही आहे. म्हणजेच जर रेंजच्या बाहेर पडलं तर इथे थोडंफार महाग घ्यावं लागला प्रीमियम तरी हरकत नाही आहे, परंतु याच्यानंतर तुम्हाला प्रीमियममध्ये मुवमेंट पाहायला मिळेल आणि याच्या खालीसुद्धा प्रीमियममध्ये चांगली मुवमेंट आणि डाऊन साईड जे बाकी आहे खूप दिवसापासून प्रॉफिट बुकिंग म्हणा किंवा फॉल म्हणा तो आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि तिथे आपल्याला एक चांगला ट्रेड प्लॅन करता येऊ शकतो. बाकी जर काही स्ट्रक्चर बनते पॅटर्न बनतो आपल्याला चार्टवरती तर तो टेलिग्राम चॅनलला अपडेट केला जाईल. जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, जॉईन करून घ्या. तर याच्यासाठी एवढंच. जर ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कीप ट्रेडिंग.